नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तिसरी लाट लवकरच शमणार, वैद्यकीय यंत्रणांवरील ताण कमी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे भाकीत. पुंडलिक नगर पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इस्मांना अटक करून एक पिस्टल केले जप्त. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आल्याने आनंद, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे राष्ट्रीय मतदार दिनी प्रतिपादन. महाराष्ट्राला 51 पोलीस पदके जाहीर, त्यात शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुरेंद्र मलाळेंचा समावेश. आता सविस्तर बातम्या. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रश्न लवकरच सोडवणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिले. कोविडची तिसरी लाट लवकरच शमणार असल्याचे भाकीत देखील त्यांनी यावेळी केले. तिसऱ्या लाटेमध्ये आकडे जरी तीव्र प्रकाराचे असले तरी लक्षण ही सौम्य आहे आणि म्हणून रुग्णालयामध्ये दाखल होण्याची जी रुग्णसंख्या आहे ही मर्यादित आहे. वैद्यकीय यंत्रणा ही जशी पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये तणावाखाली होती, तिसऱ्या लाटेमध्ये तणावाखाली नाही आहे असं चित्र आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळतंय. आणि ही लाट काही ठिकाणी आठवड्याभराने, काही ठिकाणी 15 महिन्यांनी याची तीव्रता आणखी कमी होईल आणि ती महिन्याभरामध्ये नाहीशी होईल अशी साधारणतः माहिती आमच्यापर्यंत येते. या काळामध्ये आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि मार्गदर्शक तत्व व सूचना याचं तंतोतंत पालन करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तिसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे लसीकरण झालं, पहिला डोस, दुसरा डोस आणि मग 60 वर्षावरील जे आपले नागरिक आहेत त्यांना बूस्टर डोस आणि जे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना आपण जो बूस्टर डोस दिलेला आहे, तर त्यामुळे देखील या तिसऱ्या लाटेच्या या कोरोनाची जी लागण आहे त्यामुळे आपल्या या सगळ्यांना एक सुरक्षा कवच लाभलेलं आहे. एवढंच नव्हे तर या सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जी इतर प्रश्न आहेत या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली, सविस्तर आढावा घेण्यात आला आणि राज्य सरकारकडे कमीत कमी किंबहुना काहीही प्रलंबित असणार नाही अशी ग्वाही आम्ही त्या सगळ्यांना दिली. राज्य शासनाच्या औषधी द्रव्य विभागाअंतर्गत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा आढावा मंगळवारी औरंगाबादेत घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याबरोबरच वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक म्हैसेकर यांच्यासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय व रुग्णालय यांचे अधिष्ठाता यांची देखील यावेळी उपस्थिती होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेण्यात येणार असलेल्या निर्णयाबाबत पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। एवढंच नव्हे तर या सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जी इतर प्रश्न आहेत या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली, सविस्तर आढावा घेण्यात आला आणि राज्य सरकारकडे कमीत कमी किंबहुना काहीही प्रलंबित असणार नाही अशी ग्वाही आम्ही त्या सगळ्यांना दिली। ज्या सगळ्या पदांना त्यांना मंजुरी हवी होती ती राज्य शासनाने मंजुरी अगोदरच दिलेली आहे। पदभरती ही वेगवेगळ्या स्तरावर सुरू आहे। क्लास 1 क्लास 2 ही पदभरती MPSC आणि संचालक म्हणजे राज्य निवड मंडळ या स्तरावर ही सुरू आहे। इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये सुद्धा आमच्याकडे विनंती आलेली आहे आणि त्याला राज्य सरकार वैद्यकीय शिक्षण विभाग सर्वोतोपरी मदत करेल आणि आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, वित्तीय संस्थांकडनं अर्थसहाय्य असे निरनिराळे आता आपल्या पुढे पर्याय वाहनतळ या परिसरामध्ये उभं करावं अशी एक मागणी त्यांनी आमच्याकडे सादर केली आहे। कारण इथं रुग्णसंख्या, रुग्णांचे नातेवाईक, विद्यार्थी, डॉक्टर, येणाऱ्या जाणाऱ्यांची जी संख्या आहे एवढी अधिक आहे की मग इथं साधारणतः या परिसरामध्ये मग कधी कधी वाहतुकीची कोंडी आणि अनावश्यक गर्दी पुरवलेली आहे। खेळाचं मैदान विद्यार्थ्यांसाठी इथं विकसित व्हावं अशी एक मागणी त्यांनी आमच्याकडे नोंदवलेली आहे। नर्सिंग कॉलेज जे आहे ती इमारत जीर्ण झालेली आहे आणि त्याचाही विस्तार ते करू इच्छित आहेत। त्यामुळं म्हणजे ANM, GNM, BSc नर्सिंग आणि मग त्यात जागा वाढ म्हणून त्याच्यासाठी काही नव्या इमारती त्यांना आवश्यक आहेत, ती एक मागणी त्यांनी आमच्याकडे नोंदवलेली आहे। ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी हे नवे कोर्स त्यांना इथे सुरू करायचे आणि त्याच्यासाठी काही व्यवस्था इथे उभी करावी लागेल, ती एक मागणी त्यांनी आमच्याकडे नोंदवलेली आहे। औरंगाबादचे संपर्क मंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे शहरात आले असता त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पक्षाच्या वाटचालीबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा आरोग्य शिक्षण मंत्री अमित देशमुख हे शहरात आले असता त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेटी घेतल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, ज्येष्ठ नेते अरुण मुगदिया, नगरसेवक अय्यूब खान, नईम मिर्झा, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, शहराध्यक्ष हेशाम उस्मानी, प्रदेश सदस्य डॉक्टर जितेंद्र देहाडे यांच्यासह शहर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी काही कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करून त्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली। तर पक्षाच्या संपर्क मंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या औरंगाबाद शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत काही सूचना देखील केल्या। काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अय्यूब खान त्याचप्रमाणे नईम मिर्झा यांनी शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे शहरात आले असता पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। कोविड काळामध्ये रुग्णालयात काम करीत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचा विमा देण्यात यावा अशी मागणी लघुवेतन सरकारी कर्मचारी संघाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे। घाटी रुग्णालयामध्ये कोविड काळामध्ये काम करीत असलेला कर्मचारी उद्धव दहिफळे यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना सरकारने घोषित केलेला कोविडचा विमा नाकारण्यात आला। त्यांच्या नातेवाईकांना विमा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य लघुवेतन सहकारी कर्मचारी संघाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना देण्यात आले। यावेळी चंद्रकांत बनसोडे, सय्यद आझिम मेहबूब, गिरीश चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मयत उद्धव दहिफळे
यांची कोरोनामुळे मृत्यू झाली, पण त्यांना म्हणजे 50 लाखाचा जो विमा असतो तो फेटाळण्यात आलेला आहे की महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये कोविड-19 या महामारी कर्तव्यावर कार्यरत असताना अधिकारी कर्मचारी मृत्यू झालेले आहे, त्यांच्या वारसांना कोविड विमा संरक्षण योजनेची रक्कम 50,000 विना तात्काळ मंजूर करण्यात येईल। 50 लाख आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी श्री उद्धव धैफळे हे कोरोनामुळे मृत्यू झाले, तर त्यांना आजपर्यंत जे आहे 50 लाख मिळालेले नाही। आणि विशेष करून अख्ख्या महाराष्ट्रातून वैद्यकीय शिक्षण विभागातील जे वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 1, 2 जे काही कर्मचारी अधिकारी मृत्यू झालेले आहे त्यांना पण मिळालेलं नाही आणि इतर विभागात मिळालेले आहे महसूल आणि ऑदर। छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन अश्वारूढ पुतळा आज पहाटे क्रांती चौकात विराजमान झाला। 31 फूट उंच चौथऱ्यावर हा 21 फूट उंच पुतळा बसवण्यात आला असून हा शिवरायांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा आहे। मंगळवारी क्रांती चौकात 31 फूट उंच नवीन चौथरा बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे। यासोबतच काही दिवसांपासून पुणे येथे चित्रकल्पक आर्ट येथे शिवरायांचा 21 फूट उंच पुतळा बनवण्याचे काम सुरू होते। ते पूर्ण झाल्यावर रविवारी मध्यरात्री हा पुतळा मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवून क्रांती चौकात दाखल झाला। शिवरायांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात विराजमान करण्याची कार्यवाही सोमवारी रात्री सुरू झाली होती। 31 फूट उंच चौथऱ्यावर 3 फुटांचे फाउंडेशन करून त्यावर हा पुतळा बसविला गेला। पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची 55 फूट इतकी आहे। मंगळवारी पहाटे हा पुतळा चौथऱ्यावर विराजमान झाला। दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी क्रांती चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला। महापालिकेने आधीचा पुतळा काढून तिथे शिवरायांचा नवीन पुतळा बसवण्याचा निर्णय 4 वर्षांपूर्वी घेतला होता। त्याच वेळी चौथऱ्याच्या कामासाठी जुना पुतळा काढून घेण्यात आला होता। फेब्रुवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नव्याने बसवलेल्या या पुतळ्याचे अनावरण केले जाईल अशी माहिती समोर येत असून उद्घाटनाचा मुहूर्त केव्हा लागणार हे अद्याप निश्चित नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीची सर्वसाधारण सभा आज शिक्षण सभापतींच्या दालनात घेण्यात आली। या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी एडीए सोबत बोलताना माहिती दिली। जे डुप्लिकेशन म्हणजे डबल आधार लिंक असलेले विद्यार्थ्यांची संख्या आहे ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 7486 एकूण एवढी होती, परंतु यामध्ये मागील शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये मी स्वतः शिक्षण खात्याचा सभापती या नात्याने त्यांना आदेशित केलं सगळ्या बीओना की हे डुप्लिकेट विद्यार्थी डबल आढळले आहेत याचा बारकाईने तपास करा आणि एक विद्यार्थ्याचा एकच ॲडमिशन ही संकल्पना आपल्याला संपूर्ण जिल्ह्यात राबवायची आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ताबडतोब आम्ही कॅम्पचं आयोजित केलं आणि त्यामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणात डुप्लिकेशन विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन आज फक्त औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2031 एवढेच डुप्लिकेशनचे विद्यार्थी या ठिकाणी आढळत आहेत। ती पण संख्या भविष्यात निश्चितपणे कमी होईल। दुसरं यामध्ये शाळा सुरू करण्याचा कालच आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आदरणीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर आमचे बाकीचे अनुषंगिक डिपार्टमेंटचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्याला टास्क फोर्स समिती असं नाव आहे, त्या समितीने काल आदेश केला की आपल्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इयत्ता 8वी ते 12वीपर्यंतच्या सर्व शाळा या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्या दृष्टिकोनातून आज जवळजवळ संपूर्ण शाळा या ठिकाणी सुरू झाल्या आहेत। त्यामध्ये काही शाळा या खाजगी आणि जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत आपल्या अनुदानच्या त्यामध्ये काही शिक्षक हे पॉझिटिव्ह आढळल्यामुळं त्या शाळा या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत। एकूण 105 शिक्षक पॉझिटिव्ह या जिल्ह्यामध्ये आढळले आहेत। त्याचप्रमाणे शिक्षणाचा हक्क आणि कायदा 2009 या नियमाप्रमाणे संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या स्थापना ताबडतोब करण्याचे आदेश कोरोनाचे नियम पाळून या ठिकाणी ते पण निर्देश आजच्या शालेय शिक्षण समिती या ठिकाणी देण्यात आले आहेत। तसेच माध्यमिक शिक्षकांचं समायोजन हा अतिशय टेक्निकल मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात होता। तो मुद्दा देखील मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी आमच्या शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी सन्माननीय एम के देशमुख साहेब आणि संपूर्ण शिक्षण विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी निकाली काढला, त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आजच्या या ठिकाणी शालेय शिक्षण समितीच्या बैठकीत या ठिकाणी घेण्यात आला।
पुंडलिक नगर पोलिसांनी हनुमान नगर परिसरामध्ये सापळा रचून पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले आहे। सोमवारी न्यू हनुमान नगर गल्ली नंबर 5 येथे 3 इसम हे स्वतः जवळ पिस्टल बाळगून येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान नगरात सापळा लावला। मिळालेल्या माहितीनुसार ते इसम दिसून आल्याने त्यांच्यावर छापा टाकून कारवाई केली असता सदर इसम तिथून पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले। त्यांच्या थोड्या अंतरावर पाठलाग करून त्यातील दोघांना पोलिसांनी पकडले। हितेंद्र नवनाथ वाघमारे वय 24 राहणार गजानन नगर गल्ली नंबर 3 औरंगाबाद, अनिकेत रावसाहेब वडमारे वय 26 वर्ष राहणार हिरापूर तालुका गेवराई जिल्हा बीड असे त्यांची नावे आहेत। ताब्यात घेतले त्यातील हितेंद्र नवनाथ वाघमारे याच्या कमरेला खवलेली एक गावठी बनावटीची पिस्तूल व एक जिवंत कारतूस त्याच्याकडे मिळून आल्याने ते जप्त केले। आरोपितांच्या ताब्यातून 2 मोबाईल, 1 मोटरसायकल असा 1,03,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। त्याच सोबतचा फरार झालेला तिसरा आरोपी ओम राजू कायंदे वय 22 वर्ष राहणार हनुमाननगर त्यास ताब्यात घेतले। सदरचे आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी हितेंद्र वाघमारे व अनिकेत वडमारे यांच्या विरुद्ध खून प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, दरोडा, तयारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटान, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल धांडग, सहाय्यक फौजदार रमेश सांगळे, धर्मा जाधव, बाळाराम चौरे, गणेश डोईफोडे, जगदीश चव्हाण, कल्याण निकम, राजेश यदमल, प्रवीण मुळे यांनी यशस्वीपणे केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद संचालक मंडळाची निवडणूक सन 2021 ते 2026 श्री साई सहकार पॅनल पुरुष उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघातील आहेत। पहिल्या क्रमांकावरती अब्दुल जावेद, दुसऱ्या क्रमांकावरती आहेत खान सिकंदर, तिसऱ्या क्रमांकावरती चावरिया राजेश। महिला उमेदवार आहेत अनुसूचित जाती जमातीतील SC उमेदवार सौदे फुलाबाई। राखीव महिला गटातील उमेदवार आहेत जाधव उषाताई। 15व्या क्रमांकावरती सय्यद अजीम, 11व्या क्रमांकावरती आहेत बेग असद, 8व्या क्रमांकावरती आहेत तळेकर सागर। मतदान दिनांक 30 जानेवारी 2022, वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत। मतदान केंद्र आहे पतसंस्थेचे कार्यालय घाटी औरंगाबाद। विना सहकार नाही उद्धार, एकच ध्यास पतसंस्थेचा विकास। निशाणी आहे घड्याळ, घड्याळासमोर शिक्का मारून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा। चव्हाण वरील कास्टाई पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या नावासमोरील ढाल तलवार या निशाणीवर शिक्का मारून या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। मतदान दिनांक 30 जानेवारी 2022 रविवारी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत। लक्षात असू द्या, निशाणी आहे ढाल तलवार। औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है। नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराए और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें। ये अपील छावनी परिषद CEO विक्रांत मोरे इन्होंने की है। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी,
चिलीपुरा, औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात चित्रपट कलावंत मकरंद अनासपुरे यांच्यासह प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात। यंदाच्या या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेता मकरंद अनासपुरे, कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने डॉक्टर दीपक पवार यांनी संपादित केलेल्या लोकशाही समजून घेताना या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचे टेलिग्राम बॉटचे लोकार्पणही करण्यात आले आहे। नवमतदारांना मतदार ओळखपत्र देखील मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। राज्यात मतदार नोंदणी, मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसीलदार, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आणि समाज माध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांची नावे घोषित करण्यात आली। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदान, लोकशाही या विषयावर घेतलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट, लोकशाही भोंडला आणि लोकशाही दीपावली ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय चित्रकला, लघुपट, गाणे, मीम, घोषवाक्य, निबंध, वक्तृत्व, रांगोळी या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली। राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात आले आहे। अभिरूप मतदान केंद्राचे दालन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत उभारण्यात आली आहे। राष्ट्रीय मतदार दिन का ये समारोह आज विद्यापीठ एरिया में हुआ। मैं इस दिन का महत्व आज सब लोग जानते हैं। ये बहुत बड़ी लोकतंत्र की प्रक्रिया है। यहाँ बहुत ज़्यादा पॉपुलेशन होने के बावजूद एक बहुत अच्छी लोकशाही हमारे देश में, भारतवर्ष में है। और श्रीकांत जी देशपांडे से का मैं अभिनंदन करता हूँ कि बहुत अच्छी तरीके से इस कार्यक्रम का आयोजन उन्होंने किया और हम 3.5 घंटे ये बहुत अच्छा उपक्रम देख रहे हैं। बहुत सारे लोग फेसबुक लाइव पे भी ये देख रहे हैं, सोशल मीडिया पे भी ये देख रहे हैं और मुझे लगता है कि ये बहुत बड़ी उपलब्धि आज की है। मुझे लगता है कि लोकतंत्र को और सक्षम करना, इसको मजबूत बनाना, ये आज के जो भी लोग मतदान करेंगे उनकी जिम्मेदारी है और उनमें जागृति लाए, इसके लिए इस दिन का आयोजन किया गया है। और जिस तरीके से इसका आयोजन किया है और जिस तरीके से सब लोगों ने इसमें अपनी शामिलियत दिखाई है, उनको मैं बधाई देती हूँ। और यहाँ के जो भी स्थानीय जो कर्मचारी है, अधिकारी है, उन्होंने भी अथक परिश्रम किए हैं इस चीज़ को
कामयाब करने के लिए सबका मैं शुक्रिया अदा करती हूँ। औरंगाबाद के बारे में मैं हमेशा कहती हूँ कि बाबा साहब यहाँ पे आए थे, उन्होंने यहाँ पे जो अपना कॉलेज का जो ये है, तब तक तो निज़ाम से ही जब थी, तब यहाँ से लोग जाते थे कॉलेज में पढ़ने के लिए, हैदराबाद तक जाना पड़ता था और जाके उनको वो तालीम हासिल करनी पड़ती थी। लेकिन बाबा साहब के करने से यहाँ पे कॉलेज, मिलिंद कॉलेज है या डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कॉलेज, इसकी नींव रखी गई थी। तो मुझे ऐसा लगता है कि यहाँ का जो एक हिंदू मुस्लिम मिलन था, या यहाँ पे जो कोई भी जाति पाति के आधार पे यहाँ पे कुछ भी, मतलब हम लोग इतने अलग तरीके से हम लोग यहाँ पे बड़े हुए हैं और इतना सुंदर जो हम लोगों को परिवेश यहाँ पे मिला है, तो मैं चाहती हूँ कि औरंगाबाद के लोग उसे जारी रखें और वैसे ही मिलनसार बने रहे। यही मुबारकबाद देती हूँ मैं कि उन्होंने वो वैसा रखा है। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात शिवनेरी ते मुंबई आक्रोश वाहन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून याबाबत समन्वयक रमेश केरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणून काढणार आहोत, शिवनेरी किल्ल्यावरनं काढणार आहोत। कारण आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 प्रतिमा या ठिकाणी आम्ही त्यांना भेट देणार आहोत। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्य चालवत होते त्याच पद्धतीने तुम्हाला पण या ठिकाणी बुद्धी हो, सद्बुद्धी हो आणि आमच्या 2014 आणि 2019 तसेच मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण, ते पण ओबीसी मधलं आरक्षण, टिकाऊ आरक्षण आम्हाला पाहिजे। त्याच पद्धतीने आमच्या सारथीच्या विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। कोपटीच्या नराधामांना अजून या ठिकाणी फाशी शिक्षा झालेली नाही। या सरकारनं मराठा समाजाची एकही मागणी या ठिकाणी मान्य केलेली नाही आहे। त्यामुळे या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन शिवनेरीवरनं आम्ही हा महारॅलीचं या ठिकाणी लॉंग मार्च या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आयोजन करतो। आज तुम्ही बघा पोलीस बांधवांनी आम्हाला परवानगी दिली काय नाही दिली काय, निघणार म्हणजे निघणार। आम्ही आमच्या पद्धतीने परवानगी या ठिकाणी रेतसर या ठिकाणी मागणार आहोत। आज तुम्ही बघा या महाराष्ट्रामध्ये आत्ताच नगरपालिकेचे इलेक्शन या ठिकाणी झाले, या राजकीय भांडवलांनी कोणतं त्याचं पालन केलं? म्हणजे मराठा समाजाला जर त्यांच्या मागण्या संदर्भात काही आंदोलन करायचं असेल तर कोरोना नावाचं तुम्ही महासंकट समोर सांगतात, आणि तुम्हाला जर तुमचं आंदोलन जर या ठिकाणी करायचं असेल तर राजकीय यांना सगळ्या परवानग्या आणि सामाजिक न्याय हक्क जर मागण्यासाठी जर आंदोलन करत असेल तर आम्हाला तुम्ही या ठिकाणी परवानगी देत नाही। त्यामुळे लॉंग मार्च निघणार, ही यात्रा निघणार म्हणजे निघणार। जवळपास याच्यामध्ये 2014 आणि 2019चे 2185 विद्यार्थी व महाराष्ट्रातल्या काही संघटना आणि मराठा समाजाला घेऊन आम्ही या ठिकाणी या लॉंग मार्च आणि महायात्रेला आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। रक्त नमुने तपासणीचे प्रलंबित बिले देण्यात यावी, नसता आत्मदहन करणार असल्याचा इशारा ओम पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे प्रशांत परदेशी यांनी दिला आहे। या मागणीसाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। कोविड महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत दिलेल्या कामानुसार रक्तगट तपासणीचे काम ओम पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या वतीने करण्यात आले। त्यानंतर या लॅबोरेटरीचे बिल देण्यात आलेले नसून या लॅबोरेटरीचे काम नियमानुसार चालत नसल्याचा ठपका लावण्यात आल्याचा आरोप प्रशांत परदेशी यांनी केला आहे। सदर बिले देण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी आज मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे। बुधवारी सकाळपर्यंत मागणी मान्य न झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी एडीओसोबत बोलताना दिला आहे। मला सिव्हिल हॉस्पिटलमधून आहे ना काम करण्यासाठी मागणी केली। ज्या टायमाला कोणीच कोरोनामध्ये काम करत नव्हतं, म्हणजे आता पहिल्या पेशंटपासून त्या पेशंटजवळ डॉक्टर बी येत नव्हते, कोणीच येत नव्हतं। त्या टायमाला मला प्रायव्हेट लॅबमध्ये आहे ना मला सांगितलं होतं की तुम्ही हे लॅब टेस्टिंग करा म्हणून। तर मग मी काम चालू केलं। खूप सारे पेशंट झाले, काही पेशंट आहे ना सिरियस होते, हे होते, त्यांचे आहे ना क्रिटिकलमध्ये आपण आहे ना लॅब सॅम्पल केले। काही एक लेडीज अशी होती की तिच्या सीझरमध्ये मुख्यमंत्री साहेब बी आहे ना त्या डिलिव्हरीकडे लक्ष देत होते, त्यांच्या बाळाची मी टेस्टिंग केली। कोविड पॉझिटिव्ह होती ती पेशंट, महाराष्ट्रातली पहिली पेशंट होती ती कोविड पॉझिटिव्ह। तर तिचं बी आहे ना मी सॅम्पल करून ब्लड टेस्टिंग ते सगळे रिपोर्ट केले। तर आता आहे ना मला ना 1.5-2 वर्षापासून रोज मला चक्कर मारायला लावते, हे डॉक्युमेंट नाही, ते डॉक्युमेंट नाही, ते डॉक्युमेंट नाही, आज देतो पैसे, उद्या येतो, ते येतो। तर ते पैसे मला काही आत्तापर्यंत भेटले नाही। मग त्यांनी लास्टला आहे ना सिव्हिल सर्जननं म्हणले आपण आहे ना मुंबईला आहे ना लेटर पाठवू आरोग्य भवनला, तिथून आपण ते अप्रूव्ह करून घेऊ तुझ्या कामाचं।
तर आरोग्य भवनला लेटर पाठवलं, तिथे 1-1.5 महिना गेला. तर लास्टला लेटरमध्ये इतकं लिहून आलं की तुमचं पॅथॉलॉजीचे गव्हर्नमेंट जॉबवाले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बिल देता येत नाही. तर गव्हर्नमेंट जॉबवाले पॅथॉलॉजिस्ट आहे हे सिव्हिल सर्जनपासून तर अख्ख्या सिव्हिल हॉस्पिटलला माहीत होतं की हे पॅथॉलॉजिस्ट गव्हर्नमेंटला आहे. तर ते पॅथॉलॉजी गव्हर्नमेंटला आहे म्हणून त्यांनी मला बिल नाही म्हणले. माझं बिल टोटल आहे ना 38,50,000 रुपये. म्हणजे आजच्या डेटला बघा, मी आज इथं बसलेलं तरी पण बँकेचे लोक माझ्यासमोरून उभे आहे की ना हप्ता कधी भरणार आहे म्हणून. म्हणजे मी माझं सिव्हिल पूर्ण खराब झालेलं आहे. मग त्याच्या लोकांना पैसे द्यायचे आहे तर मी देऊ कुठून? मला हे सगळे दुनियाचे विरोध आहे, सिव्हिल सर्जन ते सगळे, म्हणजे कोणी लक्ष देणार. आणि मी खूप बिमार हो आणि मला जास्त बोलता येणार. अगर आज संध्याकाळपर्यंत मला निर्णय नाही भेटला तर मी उद्या सकाळी 100% आत्मदहन करेन. कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी आयटकची बैठक आयोजित करा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांनी संबंधित यंत्रणांना दिले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकच्या वतीने निवेदन देऊन कथित कंत्राटी कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. संघटनेसोबत आजच बैठक लावा, असे आदेश यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर आणि अधिष्ठाता डॉक्टर वर्षा रोटे यांना दिले. कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, त्यांचे वेतन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. निवेदन देताना राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अभय टाकसाळ, विकास गायकवाड, महेंद्र विसाळ, किरणराज पंडित, अभिजित बनसोड, शीला मुजमुले, वंदना जोगदंडे, आम्रपाली जोगदंडे, वनिता जाधव, संगीता शिरसाट यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने दिला आहे. शिक्षण महर्षी माधवरावजी बोर्डे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमर परिवर्तन बहुउद्देशीय शिक्षण संस्था व स्मार्ट एज्युकेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी बोर्ड व 12वी बोर्ड परीक्षा विज्ञानच्या 30 विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 10वी बोर्ड 12वी बोर्ड परीक्षा विज्ञानाच्या 30 विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सम्यक क्रांती बुद्धविहार, विशाल नगर, नंदनवन कॉलनी येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद दाभाडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विठा बोर्डे, धनराज गोंडाने, कृष्णा बनकर, संजय वानखेडे, प्राचार्य यशवंत खडसे, प्राचार्य निर्मला भिंगारे, सविता अभ्यंकर, ॲडव्होकेट O.C. सिरसाट, सुरेंद्र खापर्डे, राहुल सावंत या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक बाळासाहेब वानखेडे यांनी केले होते. तो मुलगा 10वी फेल होता. विद्यार्थ्यांसाठी बोलत आहे मी फक्त. तर त्या मुलाने काय केलं की कढई विकायची, वेळ मिळेल तेव्हा माझ्या घरी यायचं. म्हटलं तो 17 नंबरचा फॉर्म भर आणि परीक्षेला बैस. माझं सगळं चांगलं आहे पण मला इंग्लिश येत नाही म्हणे. म्हटलं एक काम कर, माझी मोठी मुलगी तुला शिकवेल. ती तेव्हा 12वी पासून फर्स्ट इयरला होती डॉक्टरच्या याला. तिने इंग्लिश शिकवलं त्याला काही दिवस. त्या मुलाने कधी 10वी पास केली, 12वी पास केली. बहुतेक तो 12वी पर्यंत धुळ्यात येणं जाणं तो 3 वर्ष आला. त्याच्यानंतर तो विद्यार्थी मला 4 ते 5 वर्ष 6-7 वर्ष भेटला नाही. मी माझ्या मुलीच्या लहान मुलीच्या ॲडमिशनला नाशिकला गेले तेव्हा तो मुलगा आला आणि उंच धिप्पाड असा दिसायला छान स्मार्ट अगदी. आणि तो म्हणतो मावशी नमस्कार. फक्त त्याच्या आवाजावरून मी त्याला ओळखलं आणि त्याला म्हटलं काय इथे कड्यान तवा घेऊन आला. म्हणे नाही मी अशाच लेक्चरर आहे आणि तो KTM कॉलेजला लेक्चरर आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांना गरिबी कधीही आडवी येत नसते, फक्त मार्ग काढत जायचा. पण आपल्यात जर अशी उमेद असली किंवा आपल्याकडे असा विश्वास असला की नाही मी हे करेलच, ठाम विश्वास जर आपण स्वतः निर्माण केला ना तर कुठल्याही पदावर आपण जाऊ शकतो. आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन कार्यालयामध्ये ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेबाबत विभागाचे अधिकारी डॉक्टर श्रीमंत हारकर यांनी एडीएस सोबत बोलताना माहिती दिली. आज 25 जानेवारी 2022 राष्ट्रीय पर्यटन दिन आहे आणि आपण तो सर्वजण साजरा करत असतो.
सर्वप्रथम मी औरंगाबादमधील नागरिकांना आणि औरंगाबाद विभागातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देतो। आज पर्यटन दिनानिमित्त उपसंचालक कार्यालय त्याच्याबरोबरच MTDC या दोन्ही कार्यालयांनी जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक इंटरॅक्टिव्ह सेशन आम्ही घेतलेलं आहे। या इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये पर्टिक्युलरली मराठवाड्यामध्ये मान्यता दिलेले जेवढे काही ॲग्रो टुरिझम सेंटर्स होते त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिराचं व्हर्च्युअली ऑर्गनाईज करण्यात आलं होतं। या शिबिराला कृषी पर्यटनाशी रिलेटेड ज्या काही योजना घ्यायच्या असतात किंवा ज्या योजनांचा लाभ घ्यायचा असतो त्या अनुषंगानं संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट पद्धतीचं मार्गदर्शन आणि योजनांचे लाभ कसे मिळवावेत याच्यासाठी खूप अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितच आज जे आम्ही इंटरॅक्टिव्ह सेशन घेतलं त्याचा फायदा मराठवाड्यातील इतरही शेतकऱ्यांना मिळेल अशी मला आशा आहे। पोलीस दलात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून शहरातील पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकाची घोषणा करण्यात आली। महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला। यामध्ये 4 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, 7 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 40 पोलीस पदक जाहीर झाली। यामध्ये औरंगाबाद शहर पोलीस दलात कार्यरत असलेले सातारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे। ही शहर पोलीस दलांसाठी प्रशंसनीय बाब आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। तिसरी लाट लवकरच शमणार, वैद्यकीय यंत्रणांवरील ताण कमी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे भाकीत। पुंडलिक नगर पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इस्मांना अटक करून एक पिस्टल केले जप्त। बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आल्याने आनंद, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे राष्ट्रीय मतदार दिनी प्रतिपादन। महाराष्ट्राला 51 पोलीस पदके जाहीर, त्यात शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळेंचा समावेश। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र।